ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा 2024चा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना काल खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। शिक्षण क्षेत्रातील अरुंधती भालेराव, साहित्य क्षेत्रातील निकिता भागवत यांचा तर लक्षवेधी कला पुरस्काराने अभिनेते दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही सन्मान खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला। काल सायंकाळी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या या सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, पी सावळाराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील आणि ओमकार पाटील आदीही उपस्थित होते। जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना प्रदान करण्यात आला। 75,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे। तर अभिनेत्री लीना भागवत यांना प्रदान करण्यात आलेल्या गंगा जमुना पुरस्काराचं स्वरूप 51,000 रुपये सन्मानचिन्ह असं आहे। निकिता भागवत, अरुंधती भालेराव आणि दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचं स्वरूप प्रत्येकी 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं आहे। जनकवी पी सावळाराम यांच्या नवीन पिढीस ओळख व्हावी यासाठी ठाणे महापालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन केलं जातं। ठाण्यातील रसिकांनी हा केलेला गुणवंताचा सन्मान आहे। साहित्य, संस्कृती, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांचं आयोजन करून कलागुणांना प्रोत्साहन देणारी ठाणे महापालिका एकमेव असल्याचा अभिमान वाटतो, असं प्रतिपादन या पुरस्कार सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी केलं। सर्व पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी खासदार म्हस्के यांनी शुभेच्छाही दिल्या। आपल्या आयुष्यात पुरस्कारांची तशी वाणवाच आहे, परंतु जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार मिळाला आणि आपल्या आयुष्यातील पुरस्कारांचं दुर्भिक्ष संपलं। पी सावळाराम हे संगीतातील आणि राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती होते। अशा व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभला। आज त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने ती व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात आहे असं आपल्याला वाटत असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली। पुरस्कार मिळणे हे आपल्याला आवडते, आपल्या कामाची दखल घेऊन त्याचं कौतुक होत आहे हे आपल्याला समाधान देणार असल्याचं प्रतिपादन अभिनेत्री लीना भागवत यांनी केलं। तर शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव ठाणे महापालिकेने केला त्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावना अरुंधती भालेराव यांनी व्यक्त केली। तर लेखन क्षेत्रात करीत असलेल्या कामगिरीला बळ देणारा हा पुरस्कार असल्याचं निकिता भागवत यांनी सांगितलं। दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांनी या पुरस्कारामुळे मोठी जबाबदारी आली असून त्याचं भान कायम ठेवू असं प्रतिपादन केलं। या सोहळ्याची सुरुवात रंगाई निर्मित जनकवी पी सावळाराम यांच्या गाण्यांच्या सावध हरणी सावध ग या कार्यक्रमाने करण्यात आली। पुरस्कार सोहळा झाल्यानंतर उत्तरार्धही पी सावळाराम यांच्या गीतांनी रंगला।